नाशिकमध्ये मुसळधार पावसामुळे गोदा घाट परिसरात पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे। दुतोंड्या मारुतीच्या गुडघ्यापर्यंत पाणी आले। नाशिकमध्ये कालपासून पावसाची संततधार सुरू आहे, त्यामुळे रामकुंड परिसरातील अनेक छोटी मंदिरं पाण्याखाली गेली आहेत। दरम्यान आज आणि उद्या नाशिकमध्ये पावसाचा हाय अलर्ट देण्यात आलाय। मुकुल कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्याला अपडेट देतील। मुकुल, गोदा घाट परिसरात नेमकं काय चित्र पाहायला मिळतंय आणि पावसासंदर्भात काय अलर्ट्स देण्यात आलेले आहेत, काय खबरदारी घ्यायला हवी? रात्रीपासूनच संततधार सुरू आहे। आता पावसाचा जोर सकाळपासून काही प्रमाणामध्ये वाढलेला आहे, त्यामुळे गोदावरी नदीपात्राची पाण्याची पातळी ही वाढलेली आहे। काल खरं तर सायंकाळनंतर पावसाचा जोर जरा काही प्रमाणामध्ये कमी झालेला होता, मात्र मध्यरात्रीनंतर पुन्हा एकदा पावसानं जोर धरला आणि आपण आता दृश्य बघतोय, गोदा काठावरची मंदिरं ही पुन्हा एकदा पाण्याखाली जायला सुरुवात झालेली आहे। यंदाच्या मोसमातील गोदावरी नदीला आलेला हा पहिला पूर याकडे म्हटलं जात आहे। दुसरीकडे आपण बघतोय दुतोंड्या मारुती आहे आणि दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत आता पाणी लागायला सुरुवात झालेली आहे। जी आजूबाजूची मंदिरं आहेत ती सर्व मंदिरं पाण्याखाली जात आहेत। जे इथे छोटे दुतोंड्या मारुतीच्या बाजूला एक छोटा पूल होता, तो पूल देखील आता पाण्याखाली गेलेला आहे। त्यामुळे एकूणच नाशिकच्या गोदावरी नदीचा पाणी पातळीमध्ये वाढ होताना बघायला मिळते आहे। जिथे दशक्रिया विधी चालतात ते सर्व दशक्रिया विधीची जागा आता ह्या पुराच्या पाण्यामुळे स्थलांतरित करण्यात आलेली आहे आणि गोदा काठाच्या बाजूला जिथे जागा मिळेल त्या ठिकाणी हे दशक्रिया विधी केले जात आहेत। या एकूणच पावसामुळे कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर रामकुंड परिसरामध्ये होणारी जी विकास कामं आहेत त्या विकास कामांना देखील आता काही प्रमाणामध्ये अडचण निर्माण झालेला आहे आणि आपण बघतोय की इथे ही विकास कामं केली जात आहेत, परंतु आता या पुराच्या पाण्यामुळे ही संपूर्ण कामं थांबलेली आहेत। जी पानवेली होती नदीपात्रामध्ये आपण बघतोय गेल्या अनेक दिवसांपासून पानवेली काढण्याची मागणी पर्यावरण प्रेमींकडून केली जात होती, मात्र ती मागणी पूर्ण झाली नाही आणि आता या पुराच्या पाण्याबरोबर पानवेली देखील वाहताना दिसत आहेत। एकूणच परिस्थिती आता अधिकाधिक धोकेदायक होते की काय अशी स्थिती निर्माण झालेली आहे। त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावं अशा सूचना प्रशासनाच्या माध्यमातून वारंवार केल्या जात आहेत।